मंडळी, कल्पना करा, एका घरात एका महिन्याच्या चिमुरडीच्या बारशाची जय्यत तयारी सुरू आहे. पाळणा सजवला जातोय, पाहुण्यांना निमंत्रण दिलं जातंय, गोडधोड बनवण्याची प्लॅनिंग सुरू आहे. सगळीकडे कसं एकदम आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. आणि अशाच वातावरणात ज्या बाळाचं बारसं आहे, तिच्या आईचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत सापडतो. या घटनेचा विचार करून मन सुन्न होतंय ना. हो, ही घटना घडलीये पुरोगामी महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी असलेल्या कोल्हापूर शहरात. अस्मिता काटकर असं या माऊलीचं नाव आहे. अस्मिताच्या आई वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींवर जे काही आरोप केले आहेत, त्याने अख्खा महाराष्ट्र हादरलाय. सासरच्यांना मुलगा हवा होता, पण मुलीचा जन्म झाला म्हणून अस्मिताचा छळ केला गेला. पैशांसाठी वारंवार माहेरच्यांकडे तगादा लावला गेला. अगदी 1 महिन्याच्या मुलीच्या बारशासाठी 52,000 रुपयांचा पाळणा मागवण्यात आला आणि अस्मितानं स्वतःचं आयुष्य संपवलं नसून तिचा जीव घेण्यात आला आहे, असा आरोप तिच्या आई वडिलांनी केलाय. मंडळी, नेमकी घटना काय आहे? आपल्या 1 महिन्याच्या मुलीला सोडून अस्मिताला हा टोकाचा निर्णय का बरं घ्यावा लागला असेल? अस्मिताच्या मृत्यूमागचं गूढ काय, हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. एका आईसाठी तिच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता असतो बरं? तर तिच्या पदरात असलेलं तिचं छोटंसं बाळ. पण अस्मितासाठी तिचं हे बाळ छळाचं कारण ठरलं. हे ऐकायला कदाचित चुकीचं वाटेल, पण अस्मिता सोबत जे झालं त्यात त्या बिचाऱ्या बाळाचा काय दोष म्हणा, पण घटना ऐकली की तुम्हालाही कळेल की असं का म्हणाले ते. मंडळी, ही संपूर्ण घटना आहे कोल्हापूर शहरातील राजारामपुरी परिसरातली. काटकर पार्क सायबर चौक परिसरात अस्मिता प्रतीक सिंह काटकर आपल्या सासरी राहत होती. अस्मिताच्या माहेरचं नाव अस्मिता अनिल सरदेसाई. वय अवघं 23 वर्ष. काही वृत्तांनुसार अस्मिता उच्च शिक्षित होती आणि साधारण वर्षभरापूर्वीच तिचं लग्न झालं होतं. लग्नानंतर संसार सुरू होता आणि काही महिन्यांपूर्वी अस्मिता आई होणार असल्याची आनंदाची बातमी आली. साधारण महिन्याभरापूर्वी अस्मितानं एका गोंडस मुलीला जन्म दिला. घरात नवीन बाळ आलं. आता त्या चिमुकलीचं बारसं करण्याची तयारी सुरू होती. 2 दिवसांनी बारशाचा कार्यक्रमही ठरवण्यात आला होता. साहजिकच अस्मिताच्या माहेरच्या लोकांनाही याचा उत्साह असेलच की. मात्र 12 जुलैला दुपारी असं काही घडलं की या चिमुकलीच्या बारशा आधीच तिच्या आईच्या मृत्यूची बातमी समोर आली. रविवार 12 जुलै दुपारची साधारण 4ची वेळ. राजारामपुरीतील राहत्या घरात अस्मिता मृत अवस्थेत आढळली. काही वृत्तांनुसार अस्मितानं आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं. या घटनेची नोंद रात्री राजारामपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली. अवघ्या 1 महिन्याच्या मुलीला मागं सोडून 23 वर्षाच्या अस्मितानं एवढं टोकाचं पाऊल का उचललं, हा पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. पण या घटनेनंतर अस्मिताच्या आई वडिलांनी जे काही गंभीर आरोप केले आहे, त्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळालंय. अस्मिताच्या आई वडिलांचं म्हणणं आहे की त्यांच्या मुलीनं आत्महत्या केलेली नाही. तिच्या मृत्यूमागे सासरच्या लोकांचा छळ असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय. अस्मिताच्या आईनं तर थेट तिचा नवरा, सासू, सासरा, नणंद या चौघांवर गंभीर आरोप केलेत. या चौघांनी माझ्या मुलीचा जीव घेतलाय, असा आरोप अस्मिताच्या आईकडून करण्यात आलाय. मंडळी, अस्मिताच्या कुटुंबियांनी केलेल्या आरोपांची सत्यता पोलीस तपासातून आणि वैद्यकीय पुराव्यांमधून स्पष्ट होणं अजून बाकी आहे. पण अस्मिताच्या आई वडिलांनी माध्यमांसमोर सांगितलेली माहिती मात्र हादरवणारी आहे. त्यांच्या आरोपानुसार अस्मिताचं लग्न झाल्यापासून पैशासाठी तिचा छळ केला जात होता. वेळोवेळी सासरच्या मंडळीकडून पैशांची मागणी होत असल्याचा दावा त्यांनी केला. अस्मिताच्या माहेरच्या लोकांनी रोख स्वरूपात पैसे दिले आणि ऑनलाईन पद्धतीनेही पैसे पाठवले, असं तिच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. आणि हे सगळं इथेच थांबलं नाही, तर अस्मिताच्या मुलीचं बारसं जवळ आलं होतं. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्याचा तगादा लावण्यात आल्याचा आरोप अस्मिताच्या वडिलांनी केलाय. बारशासाठी तब्बल 52,000 रुपयांचा पाळणा ऑनलाईन ऑर्डर करण्यात आल्याचाही दावा तिच्या कुटुंबियांकडून करण्यात आलाय. अस्मिताच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार त्यांचं आपल्या मुलीसोबत शुक्रवारी शेवटचं बोलणं झालं होतं.
त्यावेळी बारशाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर करण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र आधीच प्रसूतीचा रुग्णालयात खर्च झाला होता. त्यामध्ये अधिक मासामध्ये जावयासाठी मुलीच्या सासू सासऱ्यांसाठी बरेच पैसे खर्च करण्यात आले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा हा मोठा खर्च करणं शक्य नसल्याचं अस्मिताच्या वडिलांनी तिच्या सासरच्यांना सांगितलं. एकीकडे नुकत्याच झालेल्या प्रसूतीचा खर्च, दुसरीकडे इतर खर्च आणि आता या बारशासाठी मोठा कार्यक्रम करण्याची मागणी, या सगळ्यांमुळे अस्मिताच्या माहेरच्या कुटुंबावर आर्थिक दबाव येत होता. याबाबत फोनवर चर्चा देखील झाली होती. फक्त एवढंच नाही तर यापुढे अस्मिताच्या माहेरच्या कुटुंबियांनी केलेले आरोप ऐकून धक्काच बसेल. त्यांच्या म्हणण्यानुसार सासरच्या मंडळींना मुलगा हवा होता. अस्मिताला मुलगाच होईल अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांनी बाळ होण्यापूर्वीच मुलासाठी कपडेही घेऊन ठेवले होते. मात्र अस्मितानं मुलाऐवजी मुलीला जन्म दिल्याने तिच्या सासरच्या मंडळींचा हिरमोड झाला आणि मुलगी झाली म्हणून सुनेचा सतत छळ केला जाऊ लागला होता, असा दावा तिच्या वडिलांकडून करण्यात आलाय. आता विचार करा मंडळी, एकीकडे आपण 21व्या शतकात जगतोय. मुली प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहेत. अंतराळापासून सैन्यांपर्यंत आणि राजकारणापासून उद्योग विश्वापर्यंत मुली स्वतःचं नाव निर्माण करतायत. पण तरीही समाजाच्या काही भागात मुलगाच हवा ही मानसिकता आजही जिवंत असेल, तर त्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असू शकते? पण मंडळी, अस्मिताचा छळ मुलगी झाल्यामुळेच करण्यात आलाय का? पैशाची मागणी नेमकी कोणत्या स्वरूपात आणि किती वेळा झाली? या सर्व आरोपांना पुरावे आहेत का? हे सगळं पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. अस्मिताच्या शरीरावर, तिच्या गळ्यावर जखमा आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. तिच्यावर विष प्रयोग झाला आहे का? खाण्यातून काही देण्यात आलं आहे का? या दृष्टीने तपास सध्या सुरू आहे. वैद्यकीय आणि फॉरेन्सिक तपासातून तिच्या मृत्यूबाबत अधिक स्पष्ट माहिती समोर येण्याची शक्यता आहे. सासरच्याही लोकांची पोलीस कसून चौकशी करतायत. पण या सगळ्यात 1 महिन्याच्या चिमुरडीने आपली आई गमावलीये, हेही तितकंच खरंय. आपल्या सख्ख्या आईची माया तिला आयुष्यभर कधीच मिळणार नाही. या प्रकरणात आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे अस्मिताच्या लग्नाला अवघं 1च वर्ष झालं होतं. कायदेशीर प्रक्रियेनुसार लग्नानंतर 7 वर्षाच्या आत एखाद्या विवाहित महिलेचा अशा परिस्थितीत मृत्यू झाल्यास त्या मृत्यूची चौकशी अधिक बारकाईने केली जाते. त्यामुळे अस्मिताच्या मृत्यूबाबत पंचनामा, शवविच्छेदनाची प्रक्रिया न्यायाधीश आणि संबंधित पंचांच्या उपस्थितीत केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मंडळी, या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? अशा प्रकारे सुशिक्षित आणि पैशाने श्रीमंत असलेल्या कुटुंबात अशा घटनांचं प्रमाण सध्या वाढताना दिसतंय का? यावर आळा घालण्यासाठी आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. यावर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि विशेष भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.